बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं भक्तांनो स्वागत आहे। तर भक्तांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मृत्यूनंतर नवरा बायकोची भेट कधी होते, गरुड पुराणाची हादरवणारी रहस्य मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भक्तांनो सांगणार आहे। तर भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, पळवून बघायचा नाही, स्किप करायचा नाही भक्तांनो, त्याशिवाय तुम्हाला याची माहिती संपूर्ण कळणार नाही। बाळूमामांच्या विचारानुसार मी तुम्हाला या माहितीचे सविस्तर पूर्णपणे ओळींमध्ये माहिती देणार आहे भक्तांनो, बारकाईने माहिती देणार आहे, तर सर्वांना ऐकायचे आहे, ठीक आहे। तर त्या अगोदर भक्तांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन आचिला तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, ठीक आहे। तर चांगलं बाळूमामांच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं। भक्तांनो, मृत्यूनंतर नवरा बायकोची भेट होते का, तर कधी होते हा प्रश्न मनाला भेटणार आहे। गरुड पुराणामध्ये मृत्यूनंतर प्रवासाचे वर्णन आले आहे, पण ते शब्दशः न घेता त्यामागचा आध्यात्मिक अर्थ समजून घेतला तर जास्त स्पष्टता मिळते। आता भक्तांनो, याची माहिती आपण पाहूया सविस्तर। बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या मुलांनो, माणसाचं शरीर संपतं पण आत्मा कधीच मरत नाही। नवरा बायकोचं नातं हे फक्त शरीराचं नसतं, ते कर्म आणि प्रेमाने बांधलेले असतं। मृत्यू झाल्यावर आत्मा लगेच कुठे भेटत नाही, कारण प्रत्येक आत्म्याचा प्रवास वेगळा असतो। कोणाचा मार्ग पुण्याने उजळलेला असतो तर कोणाचा मार्ग पापामुळे कठीण असतो। गरुड पुराण सांगतं, आत्मा मृत्यूनंतर यमाच्या मार्गाने प्रवास करतो, तेथे त्याच्या कर्माची फळं ठरत असतात। या प्रवासात नवरा बायको एकत्र नसतात भक्तांनो, कारण प्रत्येकाला स्वतःच्या कर्माची जबाबदारी घ्यावी लागते। बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या मुलांनो, तुम्ही एकमेकावर किती प्रेम केलं, पण त्यात किती निस्वार्थ होता, हेच महत्त्वाचं आहे भक्तांनो। जर प्रेम शुद्ध आणि निस्वार्थ असेल तर आत्म्यांची ऊर्जा एकमेकांना ओढते, पण ही भेट लगेच होत नाही, ती वेळ, कर्म आणि देवाच्या नियमानुसार होत असते। कधीकधी आत्मे पुन्हा जन्म घेतात आणि वेगवेगळ्या रूपात पुन्हा भेटतात, कधी नवरा बायको म्हणून, कधी आई मुलगा, कधी भाऊ बहीण म्हणून। बाळूमामांचा संदेश भक्तांनो असा आहे की नातं शरीराने नाही तर आत्म्याने जपायचं असतं। मृत्यूनंतरची खरी भेट म्हणजे भक्तांनो, जेव्हा दोघांच्याही आत्मे मुक्त होतात, जेव्हा जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होते, तेव्हा त्या आत्म्यांना परमात्म्यात एकरूपता मिळते भक्तांनो। तेव्हाच खरी शांती आणि खरी भेट घडत असते। पण जर अजून कर्म बाकी असेल तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि भेट होईल की नाही हे त्या कर्मावरच ठरतं भक्तांनो। बाळूमामा सांगतात भक्तांनो, आजचं जीवन नीट जगा, एकमेकावर प्रेम करा, पण अशक्ती ठेवू नका, कारण जास्त अशक्ती आत्म्याला बांधून ठेवते। म्हणून जिवंतपणेच नातं पवित्र ठेवा, एकमेकांना साथ द्या आणि चांगली कर्म करा, कारण भक्तांनो, बाळूमामा म्हणतात, नवरा बायकोची भेट ही मृत्यूनंतर नाही तर त्याच्या कर्मामध्ये आणि त्याच्या प्रेमाच्या शुद्धतेमध्ये ठरते भक्तांनो। बोला बाळूमामाच्या नावानं चांग बरं। तसेच बाळूमामा म्हणतात, माणसाला वाटतं की नवरा बायकोचं नातं मृत्यूनंतरही तसंच राहील, पण आत्म्याच्या जगात नात्याची ओळख वेगळी असते। जेव्हा माणूस मरण पावतो तेव्हा त्याचा आत्मा शरीरातून बाहेर पडतो आणि एकटाच प्रवास सुरू करतो भक्तांनो। त्या क्षणी जवळचे लोक, नवरा बायको, मुलं कोणीही सोबत येत नाही। गरुड पुराणात सांगितलं आहे, पहिले काही दिवस आत्मा आपल्या घराजवळ फिरत राहतो, त्याला आपल्या माणसाची ओढ असते, पण तो त्यांना स्पर्श करू शकत नाही, बोलू शकत नाही भक्तांनो। बाळूमामा सांगतात, हीच खरी वेदना आहे, जवळ असूनही दूर राहण्याची। नवरा बायको एकमेकांना शोधतात का? हो, आत्म्याच्या पातळीवर ओढ असते, पण भेट लगेच होत नाही, कारण दोघांचे मार्ग वेगळे होतात भक्तांनो। एकाचा आत्मा लवकर पुढे जातो तर दुसरा आत्मा पृथ्वीभोवती अडकलेला असतो। गरुड पुराणानुसार
मृत्यूनंतर आत्मा यमलोकाच्या प्रवासात निघतो. तेथे त्यांचे कर्म मोजले जातात भक्तांनो. पण बाळूमामा सांगतात की ही भेट ओळखून होत नाही, तर फक्त आत्म्याच्या ओढीने होत असते भक्तांनो. म्हणजे तुम्ही पुन्हा भेटलात तरी तुम्हाला आठवणार नाही की तुम्ही पूर्वी नवरा बायको होतात. हे ऐकून मन हादरते, पण हाच जीवनाचा नियम आहे. बाळूमामांचा वेगळा संदेश भक्तांनो काय आहे, तर देव नातं तोडत नाही, तो फक्त त्याला नवीन रूप देतो. कधी तुम्ही पुन्हा मित्र म्हणून भेटाल, कधी आई वडील म्हणून, पण कधी तुम्ही पूर्णपणे अनोळखी म्हणून तुम्ही भेटाल भक्तांनो. मृत्यूनंतरची खरी भेट म्हणजे जिथे कोणतंही नातं नसतं, फक्त आत्मा आणि परमात्मा असतो भक्तांनो. जर आत्मा मुक्त झाला तर त्याला कोणाची गरज राहत नाही, तो स्वतःमध्ये पूर्ण होतो. पण जर मनात अशक्ती मोह दुःख राहिलं तर आत्मा पुन्हा जन्माच्या चक्रात अडकतो. बाळूमामा सावध करतात भक्तांनो आपल्या भक्तांना, जास्त प्रेम करा पण बांधून ठेवणारं प्रेम नको. कारण जे प्रेम मुक्त करतं तेच खरं असतं आणि जे अडकवतं तेच दुःख देतं भक्तांनो. नवरा बायकोचं नातं हे देहापुरतं आहे, पण आत्म्याचं नातं हे कर्मापुरतं आहे. म्हणून आज जिवंत असताना एकमेकावर प्रेम करा, माफ करा, समजवून घ्या भक्तांनो. कारण उद्या कदाचित तुम्ही पुन्हा भेटाल, पण तुम्ही एकमेकांना ओळखणार नाही, सा लक्षात ठेवा. तर भक्तांनो बाळूमामा म्हणतात, तुमचा प्रश्न काय आहे तर नीट ऐका. तर हा तुमचा गंभीर प्रश्न आहे. बघ, गरुड पुराणामध्ये मृत्यूनंतर पहिल्या 13 दिवसाचा प्रवास खूप सविस्तर सांगितला आहे. आता तुला हे बाळूमामांच्या विचाराच्या शैलीत आपण पाहूया भक्तांनो. तर बाळूमामा सांगतात, मृत्यू म्हणजे शेवट नाही, तो एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे. माणूस मरण पावतो त्या क्षणी, आत्मा शरीर सोडतो त्या क्षणी, पण त्याला अजूनही वाटतं की तो जिवंत आहे. पहिला दिवस आत्मा आपल्या शरीराभोवती फिरत राहतो. तो पाहतो की लोक रडत आहेत, पण त्याला कळत नाही की काय घडलं आहे. तो हाक मारतो, मी इथेच आहे, पण कोणालाच ऐकू येत नाही. दुसरा ते तिसरा दिवस आत्म्याला हळूहळू जाणवतं की तो शरीरात नाही. त्याला भूक तहान याची जाणीव होते, पण काही खाता पिता येत नाही. बाळूमामा सांगतात भक्तांनो, ही अवस्था खूप वेदनादायक असते. कारण इच्छा आहे पण शरीर नाही भक्तांनो. तर चौथा दिवस आणि 6वा दिवस आत्मा आपल्या घराभोवती, आपल्या माणसांभोवती फिरतो. त्याला आपल्याच प्रेम जाणवतं, पण तो पूर्णपणे एकटा असतो. तो बघत असतो, तो पाहतो त्याचे लोक त्याच्यासाठी विधी करत आहेत, पिंडदान, तर्पण. त्यामुळे भक्तांनो आत्म्याला थोडी शांती मिळते. 7वा ते 9वा दिवस आत्मा हळूहळू या जगापासून दूर जाऊ लागतो. त्याला एक अनोळखी ओढ जाणवते, जणू काही कुठेतरी त्याला नेत जात आहे. गरुड पुराणात सांगितलं आहे, या काळात यमदूत आत्म्याला मार्ग दाखवतात. बाळूमामा म्हणतात, भीती वाटते कारण सगळं नवीन असतं आणि आपल्या बरोबर कोणी नसतं भक्तांनो. 10वा ते 12वा दिवस आत्म्याचा प्रवास यमलोकाच्या दिशेने सुरू होतो. त्याच्या कर्माचा हिशेब तयार होतो. त्याला जाणवतं त्याने आयुष्यात काय चांगले केले, काय चुकीचं केलं आहे. हीच खरी वेळ असते स्वतःच्या कर्माची जाणीव होण्याची. 13वा दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी आत्मा पूर्णपणे पृथ्वीशी असलेलं नातं सोडतो भक्तांनो. तसेच बाळूमामा सांगतात, जर कुटुंबाने श्रद्धेने विधी केले तर आत्म्याला पुढचा मार्ग सोपा होतो. याच दिवशी आत्मा पुढच्या प्रवासासाठी तयार होतो. तो यमाच्या दरबारात जाण्यास निघतो भक्तांनो. बाळूमामांचा खोल संदेश या विचारावरती काय आहे? मृत्यूनंतरचे 13 दिवस हे आत्म्यासाठी खूप कठीण असतात. म्हणून जिवंत असताना चांगली कर्म करा, कारण त्यावेळी तुमच्यासोबत तुमचं धन नातं काहीच येत नाही, फक्त तुमचे कर्मच तुमच्यासोबत भक्तांनो असतं. ठीक आहे.
तर भक्तांनो, बाळूमामा पुढेही सांगतात शांतपणे, मृत्यू म्हणजे दार आहे आणि त्या दारातून आत्मा एकटाच पुढे जात आहे लक्षात, आणि जातो. माणूस शेवटचा श्वास घेतो त्या क्षणी आत्मा शरीरातून अलगद बाहेर पडतो. जसं पक्षी पिंजऱ्यातून आपल्या उडून जातात पिंजऱ्यातून, पण सुरुवातीला त्याला स्वातंत्र्य वाटत नाही, तर गोंधळ वाटतो. पहिला ते तिसरा दिवस गोंधळ का वाटतो, ओढ का वाटते भक्तांनो, तर आत्मा अजूनही स्वतःला जिवंत समजतो. तो आपल्या शरीराला बघत असतो, लोक रडताना बघत असतात. तो आपल्या बायकोला, नवऱ्याला, मुलांना हाक मारतो, मी इथेच आहे, पण आवाज कुणालाच ऐकू येत नाही. बाळूमामा म्हणतात, हीच ती वेळ आहे जिथे माणूस पहिल्यांदा एकटेपणा अनुभवत असतो लक्षात ठेवा. त्याला भूक लागते, तहान लागते, पण शरीर नसल्यामुळे तो काहीही घेता येत नाही. ही भूक फक्त अन्नाची नसते, ती अशक्तीची असते भक्तांनो. 4था ते 6वा दिवस जाणीव आणि वेदना. आता आत्म्याला हळूहळू कळू लागतं, मी आता या जगाचा भाग नाही आहे, या जगाचा भाग नाही आहे. तो घरात भक्तांनो, तो घरात फिरतो, आपल्या वस्तूंना भक्तांनो पाहतो, आपल्या आठवणींमध्ये पाहतो भक्तांनो, आपल्या आठवणींमध्ये जगत असतो भक्तांनो. तसेच भक्तांनो बाळूमामा हळू आवाजात सांगतात, आत्म्याचा मोठा प्रवास सुरू होतो लक्षात ठेव. 13 दिवसानंतर आपल्या आत्म्याचा मोठा प्रवास सुरू होतो. 13वा दिवस संपला की आत्मा पूर्णपणे पृथ्वीपासून वेगळा होतो. आता त्याचं कोणतंही नातं उरत नाही, ना घराशी, ना शरीराशी, ना आपल्या लोकांशी. तो एका अज्ञात मार्गावर निघतो भक्तांनो, ज्याला गरुड पुराणात यममार्ग म्हटलं आहे. यममार्ग कठीण आणि लांब प्रवास असतो लक्षात ठेवा. गरुड पुराणानुसार हा प्रवास खूप लांब असतो, हजारो किलोमीटरसारखा वर्णन केला गेलेला आहे. पण आत्म्याला हा मार्ग एकट्याने पार करावा लागतो भक्तांनो. या गोष्टीकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे, कारण ही आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाची पायरी आहे. या मार्गावर तत्व, वाळू, काटे, अंधार, भीती असे अनेक अनुभव येतात. बाळूमामा सांगतात, हा मार्ग बाहेर नाही, तो तुमच्या कर्मांनी तयार होतो. जर माणसांनी आयुष्यात चांगली कर्म केली असतील तर हा मार्ग सोपा वाटतो, जणू काही कुणीतरी साथ देत आहे. पण जर पाप जास्त असेल तर प्रत्येक पाऊल वेदनादायक वाटतं. वैतरणी नदी भीतीदायक टप्पा आहे लक्षात. या प्रवासात एक मोठा टप्पा येतो, वैतरणी नदी. गरुड पुराणात सांगितलं आहे, ही नदी रक्त, घाण आणि भीतीने भरलेली आहे. पापी आत्म्याला ही नदी पार करताना खूप त्रास होतो. पण ज्याने भक्तांनो आयुष्यात दान पुण्य केला असेल, विशेषतः गाय दान केला असेल, त्याला ही नदी सहज पार करता येते भक्तांनो. बाळूमामा म्हणतात, दान हे फक्त देणं नाही, ते तुमच्या आत्म्यासाठी पूल तयार करणं आहे. यमदूत आणि त्याची भूमिका काय आहे भक्तांनो? या प्रवासात यमदूत आत्म्यासोबत असतात, पण ते वाईट नसतात, ते फक्त मार्गदर्शक असतात. जर आत्मा चांगला असेल तर ते त्याला शांतपणे पुढे नेतात, पण पापी आत्म्यासाठी त्याची उपस्थिती कठोर असते. बाळूमामा म्हणतात भक्तांनो, ज्याने आयुष्यभर चुकीचं केलं त्याला सत्य कडू वाटतं भक्तांनो. यमराजांचा दरबार भक्तांनो, शेवटी आत्मा पाहतो. यमराजांचं दरबार, शेवटी आत्मा पोहोचतो यमराजांच्या दरबारात लक्षात ठेवा. यमराज हे आत्म्याचा न्याय होतो लक्षात ठेवा. यमराज येथे आत्म्यांचा न्याय होतो. तिथे चित्रगुप्त नावाचा लेखाजोखा ठेवणारा असतो, जो प्रत्येक कर्माची नोंद ठेवतो. आत्म्याला त्यांचं संपूर्ण आयुष्य दाखवलं जातं, त्याने केलेले प्रत्येक चांगले आणि वाईट कर्म. बाळूमामा म्हणतात भक्तांनो, जिथे खोटं चालत नाही, कारण साक्षीदार तुम्ही स्वतःच असता लक्षात ठेवा. स्वर्ग, नरक आणि पुढचा जन्म यानंतर जो निर्णय होतो, जर पुण्य जास्त असेल स्वर्गाचा अनुभव असतो लक्षात ठेवा. जर पाप जास्त असेल तर नरकातील शिक्षा तुम्हाला मिळणार आहे. गरुड पुराणात नरकाच्या अनेक प्रकारच्या शिक्षांचा उल्लेख आहे, जिथे आत्म्याला त्याच्या कर्मानुसार अनुभव घ्यावे लागतात. पण हे कायमचं नसतं. जेव्हा शिक्षा किंवा पुण्य संपतं, आत्मा पुन्हा जन्म घेतो.
बाळूमामांचा अंतिम आणि खोल संदेश काय आहे? शेवटचा संदेश: मृत्यूची भीती बाळगू नका, वाईट कर्मांची भीती बाळगा. कारण मृत्यू तर एकदाच येतो, पण कर्माची फळं पुन्हा पुन्हा भोगावी लागतात भक्तांनो. बाळूमामा पुढेही सांगतात की तुम्ही कोणासाठी जगलात हे महत्त्वाचं नसतं, तुम्ही कसं जगलात हे महत्त्वाचं आहे. म्हणून लोभ कमी करा, मन स्वच्छ ठेवा, इतरांना मदत करा भक्तांनो, इतरांना मदत करा आणि सत्याने जगा. ठीक आहे. कारण भक्तांनो, शेवटी जेव्हा आत्मा त्या प्रवासाला निघेल तेव्हा त्याच्याकडे काहीच नसेल, फक्त त्याची कर्म आणि त्याचं सत्य असणार आहे त्याच्यासोबत. बोला बाळूमामाच्या नावानं चांग बरं, हर्षजनाथांच्या नावानं चांग बरं. भक्तांनो, असेच दैवी संदेश, असेच बाळूमामांचे विचार आणि प्रेमादायी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जेणेकरून मी सर्व सोडलेली माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत लवकरात लवकर तुमच्या यूट्यूबच्या चॅनलपर्यंत येईल. ठीक आहे. आणि तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामाच्या नावानं चांग बरं, हर्षजनाथांच्या नावानं चांग बरं.